अंधश्रद्धेची उतरती चढ, 60 वर्षांचा वनवास आणि 10 वर्षांचा शारीरिक त्रास संपला. अनिसच्या प्रबोधनानंतर 76 वर्षीय बेबीताई लोहार यांची जट काढली. अंधश्रद्धेच्या मानसिक ओझ्यातून मुक्त होत बेबीताईंना मिळाला दिलासा. केसांची योग्य निगा न राखल्यानं डोक्यावर झालेल्या केसांच्या गुंत्याला देवाची अवकृपा किंवा देवाची बाई मानण्याच्या अंधश्रद्धेमुळे सुमारे 60 वर्ष सामाजिक उपेक्षा सहन केलेल्या 76 वर्षीय बेबीताई रामचंद्र लोहार यांची अखेर अंधश्रद्धेच्या मानसिक आणि शारीरिक ओझ्यातून मुक्तता झाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन करून त्यांच्या डोक्यावरील भल्या मोठ्या जटेचे यशस्वी निर्मूलन केलं. इंचनाळ येथील बेबीताई यांचा सुमारे 60 वर्षापूर्वी मडिलगे इथं विवाह झाला होता. विवाहानंतर आजारपणाच्या काळात केसांची योग्य निगा राखली न गेल्यानं डोक्यावर केसांचा गुंता होऊन जट निर्माण झाली. मात्र ही देवाची बाई आहे, आपल्या घराचं काहीतरी वाईट करेल या अंधश्रद्धेतून पती आणि सासरच्या मंडळींनी त्यांना घरातून बाहेर काढलं. त्यानंतर पतीने दुसरा विवाह केला तर बेबीताईंचं आयुष्य माहेरीच गेलं. सुमारे 10 वर्षापूर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गडहिंग्लज कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष कोरे आणि प्राध्यापक प्रकाश भोईटे यांनी बेबीताईंची जट काढली होती. मात्र वाढत्या वयामुळे पुन्हा केसांची योग्य निगा राखली न गेल्यानं गेल्या 10 वर्षात त्यांच्या डोक्यावर पुन्हा मोठी जट निर्माण झाली. या जटेमुळं बेबीताईंना मानदुखी, पाठदुखीचा त्रास होत होता. झोपतानाही अंगाखाली जट येत असल्यानं त्यांना नीट झोपता येत नव्हतं. गेल्या 10 वर्षापासून त्या तीव्र शारीरिक वेदना सहन करत होत्या. या त्रासाची माहिती मिळाल्यानंतर अनिसचे गडहिंग्लज कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष कोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक प्रकाश भोईटे, तुकाराम कोलेकर महाविद्यालय, नेसरीचे NSS प्रमुख प्राध्यापक डॉक्टर माधव भोसले आणि क्रीडा शिक्षक संपत सावंत यांनी बेबीताई आणि त्यांच्या कुटुंबियांचे प्रथम प्रबोधन केलं. अंधश्रद्धेच्या गैरसमजांमधून त्यांची सुटका केल्यानंतर त्यांच्या डोक्यावरील जटेचं निर्मूलन करण्यात आलं. यावेळी शांताबाई धनाजी लोहार, सुनील धनाजी लोहार, विनायक धनाजी लोहार, सुजल सुनील सुतार, धोंडूबाई तुकाराम इंगवले, काशवा गणपती लोहार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. अंधश्रद्धेमुळे तब्बल 6 दशकं सामाजिक उपेक्षा आणि गेल्या दशकभरापासून शारीरिक त्रास सहन करणाऱ्या बेबीताईंची जटामुक्ती ही अंधश्रद्धेविरोधातील प्रबोधनाची गरज अधोरेखित करणारी ठरली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.